हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आजची सुरुवात ही यशूला ब्रेकफास्ट भरवण्यापासून होते. यशू आज खायला नको म्हणतोय, खूप चिकचिक करतोय. म्हणूनच त्याचा डॅडी तो ब्रेकफास्ट करीपर्यंत थांबलाय. त्याला उशीर झालाय खरं. काय कोणी हे बघा, हा आहे आमचा यशू. यशू इतका नॉटी झालाय ना, बाप रे. काहीच ऐकत नाही कोणाचं. बदमाश झालाय, बदमाश, खूप बदमाश. यशूचा डॅडी गेलाय कामावर. आता काय, घरात फक्त यशू आणि मी, आम्ही दोघंच आहोत. सो या वेळामध्ये ना यशूला मी काही पोयम्स ऐकवते, स्टोरी सांगते किंवा काहीतरी आम्ही छोटीशी ॲक्टिव्हिटी करतो. ते इथे यशूला बडबड गीत ऐकवते, जो यशू खूप एन्जॉय करतो. माझ्याकडे एकटक लावून बघतो, ॲक्शन्स वगैरे करतो आणि आम्ही खूप मस्त मज्जा करतो. Give me high five. High five. Give me high five. Hi. Roly poly, up, up, up. Roly poly, down, down. Roly poly, up, up, up. Roly poly, down. आता वेळ झाली यशूला झोपवण्याची. सो इथे त्याला झोपवायला आणलंय मी. काय करतो तू? काय करतो? हा? काय करत असतो तू? सांग. सांग मम्मीला, सांग काय करत आहेस? यशूने त्याच्या 2 तासाची झोप घेतलेली आहे आणि त्याचा लंचही खाऊन झालाय. इथे किचनमध्ये माझ्या मागे मागे येऊन पोटॅटो हातात घेऊन मला खुणावतोय. आलू के चालू बेटा बोल ना, त्याची फेवरेट पोयम आहे. चला आता डिनरची तयारी करायला घेते. स्वयंपाक करता करता वेळ भराभर निघून जाईल, कारण सोबत यशू आणि त्याचे कारनामे तर आहेतच ना. आज यशूसोबत खेळायला घरी कोणी नाहीये आणि त्याला जरी खेळणी देऊन गुंतवण्याचा प्रयत्न केला तरी तो काय माझी पाठ सोडणार नाही. तर त्यालाही माझ्या कामात इन्व्हॉल्व करून घेते, म्हणजे कसं त्याची रडारड होणार नाही. मी किचनमध्ये गेले तर यशूची पण एंट्री माझ्या मागोमाग असते. त्याला बघायचं असतं मी काय करतेय ते. भाजीसाठी मला शेंगदाण्यांचा कूट हवा होता, त्यामुळे मी शेंगदाणे भाजून घेतले आणि गार करत खालीच बसले. यशूला वाटलं मम्माचं लक्ष नाही माझ्याकडे, म्हणून प्लेटमधून एक एक शेंगदाणा तो उचलत होता, पण माझं चांगलंच लक्ष होतं त्याच्याकडे. इथे मी वांग्यांमध्ये मसाला भरायला घेतलाय. सो त्यालाही मध्ये मध्ये हात घालायचा होता. मी घालायला दिला नाही, ओरडले. म्हणून मला बघा कसं रडून दाखवतोय. आणि मी त्याच्याकडे बघितलं ना एकटक लावून, तो मध्ये मध्ये हसत पण होता मला बघून. यशू, इथे मी भाजी करायला घेतली आणि त्याला त्याच्या हाय चेअरवर बसवलं, म्हणजे कसं त्याला तिथून सगळं बघता येईल. आणि सोबत त्याला मखाणेही भरवत होते, पण तो काय सारखा खाली टाकत होता. एकाच जागेवर बसून बोर होऊन रडायला नको, म्हणून मी त्याच्या हातात काही ना काही भांडी देत होते. मुलांना ना खेळण्यांपेक्षा किचनमधल्या भांड्यांची खेळायला जाम आवडतं. इथे आम्ही चपात्या करायला घेतल्या. आम्ही बोलतीये कारण हा छोटा हेल्पर आहे ना माझ्या जोडीला. यशूचं लक्ष ना माझ्याकडेच आहे. त्याला आता मी लाटलेली चपाती हवी आहे. नाही दिली तर पुन्हा लागलं रडायला. हसतोय बघा कसा. खूप आगाऊ आहे हा, खूप आगाऊ आहे हा आमचा यशू. इथे तुम्ही बघू शकता, इथे दूध तापायला ठेवलंय. इथे बाबूची रागी बनते. आणि हाय यशू, हॅलो माय बेबी.
सो चला आजची चहा बाल्कनी मधून घेऊया. किती वारा सुटलाय बघा. मस्त मस्त मस्त. यशू यशू काय करतं माझं बाळ? खेली खेली करतो. हा चहा आहे बाळा, चहा. कसं बघतोय. चल चहा पण साईडला. सो इथे बसून यशूलाही भरवेल आणि मीही माझा चहा एन्जॉय करेल. हो. आमच्या दोघांचा इव्हनिंग टाइम झाल्यानंतर आता मी घर आवरायला घेते. आधी माझं बेड लावून घेते. पिलो बेडशीट झटकून नीट ठेवते. यशूला आयरन ड्रॉप दिलेला, सो त्याचंच ड्रॉपर इथे तोंडात पकडून बसलाय. माझा बेड लावून झालाय, सो आता यशूला कपडे काढते आंघोळीनंतर वेअर करायला. यशूचे इतके कपडे झालेत ना, एक कपडा जागेवर मिळत नाही. मीच हे अरेंज करून ठेवते आणि नंतर हे माझ्याकडनंच विस्कटतात काही शोधण्यामध्ये. किचनमधले सगळे स्पून घेऊन बसलाय बघा कसा खेळत. मीही त्यावेळेत किचन आवरून घेतलं. सोफा वगैरे प्रॉपर अरेंज करून ठेवला. झाडू पोछा केला. तोपर्यंत मी त्याला TV लावून दिलेली, तोही रमलेला त्यावेळेत. आणि नंतर मग त्याची मॉलिश वगैरे करून घेतली. त्याला आंघोळ घातली आणि मीही फ्रेश झाले. आम्ही दोघांनी नेहमीप्रमाणे देवाला दिवा लावला आणि देवाला नमस्कार केला. सो असा होता आमचा आजचा दिवस. खूप सारा बिझी आणि खूप सारी मज्जा. तुम्हाला कशी वाटली आमची रुटीन कमेंटमध्ये नक्की सांगा हां. आणि असेच आमचे ब्लॉग्स बघायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. भेटू पुन्हा अशाच एका ब्लॉगमध्ये. बाय बाय.